मिरची आहे ही, पण ही मिरची बघितली की काहींच्या कुठं कुठं मिरची लागणार आहे, हरकत नाहीये. पण ह्या मिरचीचं झाड म्हणजे त्या प्रत्येकाच्या कानाखाली चक्राक आहे, जे मला शेतकरी समजत नाहीत. हे झाड 1 महिन्यापूर्वी लावलं होतं, बघा तुम्ही. आता हे गुन्ह्यामध्ये आलं लक्षात, 1 महिन्यामध्ये बघा इथं फुलं निघायला लागले ते. आणि या पद्धतीमध्ये झाड आहे, कोणताही व्हायरस नाहीये याच्यावरती. प्रॉपरली ट्रीटमेंट चालू आहे, फवारण्या चालू आहेत आणि याचं उत्पन्न चालू झाल्यानंतर जे आपण टार्गेट ठरवलं होतं त्या हिशोबाने याच्यामधून उत्पन्न भेटणार आहे. आता काहींचं म्हणणं असतं शेती सोडली का, शेती हे ते. अरे शेती म्हणजे माझा आत्मा आहे, माझा जीव आहे, आणि शेती सोडल्यानंतर खाणार कुणाला? कारण आपण कोणत्या समाजकार्यातून समाजकार्याला पैशाच्या स्वरूपामधून बघितलेलंच नाही कधी. जे केलं ते निस्वार्थपणे केलंय. पण या शेतीकडे बघितल्यानंतर, ह्या शेतीमध्ये उभी असलेली पिकं बघितल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद काय होतो माहितीये का? आपण पण एक कंपनी चालवत आहोत, आपण पण एक काय म्हणतात ना, या शेतामधून प्रॉपर उभं राहण्यासाठी, या शेतामधून आयुष्य बदलण्यासाठी धडपड करत आहोत, आणि निसर्ग पण आपल्याला साथ देतोय आणि त्याच्यामधून अशी पिकं उभी राहतायत. आता हे 1 महिन्याचं झाड आहे, किती तजेलदार आहे बघा. सगळीकडे समान ग्रोथ आहे. कुठं एखाद्या ठिकाणी तुटाळ झालंय, ते पाठीमागून लावलेले, त्यामुळे थोडीफार कमी ग्रोथ आहे एखाद्या झाडाची, पण सगळीकडे समान आहे. त्याच्यासोबतच हे ड्रॅगन आहे. आता हे ड्रॅगन लावलेलं 1 महिना पण नाही झालं, याला 20 दिवस झालं, पण याला पूर्ण मुळी फुटली आहे. हे उपटत नाही आता, कितीही जोर लावला तरी. आता याला बहुतांश ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी वरती फुटण्यासाठी सुरुवात पण झाली आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे माहितीये का? या झाडांकडे बघितलं की सगळ्यात मोठं समाधान आहे, आपण जी गोष्ट करत आहे ती गोष्ट आपल्याला पाहिजे तो नफा देणार आहे, आणि याच्यामधून शेतकरी हा स्थिरतावर होणार आहे.